मी आता पुणे पुणेच्या AC बसमध्ये आहे। आत्ता चाललेलो आहोत आम्ही पर्वती दर्शन करण्यासाठी। तर आपण वडगाव ब्रिजवरून गाडी पकडली। तुम्ही स्वारगेट मार्गेसुद्धा पर्वतीला जाऊ शकता। दांडेकर पूलपर्यंत तिकीट काढून तुम्ही दांडेकर पूलवरून चालतच जाण्याचा प्रयत्न करा, कारण चालत गेला तर तुम्हाला पुण्यातील सर्व गोष्टी बघायला मिळतील। तर मी आता वडगाववरून गाडी पकडली दांडेकर पूलपर्यंत आणि दांडेकर पूलपासून आपण पर्वती दर्शन करण्यासाठी जाणार आहोत। तर हा आजूबाजूचा परिसर आहे पुण्यातील। पुण्यात आता डेव्हलपमेंट वाढलेली आहे। ब्रिजचे काम चालू आहे इथे। निरंजन पार्क म्हणजे आपण वडगावमध्ये आहे। वडगावपासून आता आपण दांडेकर पूलपर्यंत जाणार आहोत। दांडेकर पूलपाशी उतरलो आहे। दांडेकर पूलपासून आपल्याला त्या दादांनी सांगितलं की दांडेकर पूलपासून उजव्या हाताला जायचं आहे। उजव्या हाताला गेल्यानंतर आपल्याला पर्वतीकडे जाण्याचा रस्ता दिसणार आहे। त्या मार्गाने आपण आता जाणार आहोत। पुण्यात आता बघा अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट झालेलीच आहे, पण काही गोष्टी ऐतिहासिक या पुण्याला लाभलेल्या आहेत। त्याच आपण या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। खाली आहोत, पण खाली असल्यानंतर सुद्धा तुम्ही पर्वती बघू शकता। खालून आपल्याला पर्वतीचं दर्शन बघायला भेटतंय। ते बघा, ते हे पर्वती आहे, तिकडेच आता आपण जाणार आहोत। आणि आता जिथे आपण आता खाली आहोत ते पर्वती पायथा म्हणून ओळखलं जातं। आता पर्वती पायथ्याला आहोत आपण आता, आणि पर्वती पायथ्यावरतीच आता असल्यामुळे आता आपण तिथूनच पर्वतीला पायी जाणार आहोत, जे की पूर्ण पायऱ्यांचा मार्ग आहे। आता आपण व्यवस्थित मार्गावरती आहोत। आपल्याला समोर पूल दिसतोय, त्या पुलावरून आपल्याला पुलाच्या बाजूने जो पायी रस्ता असेल त्या रस्त्याने आपल्याला पर्वतीकडे जायचं आहे। पर्वती कडे जाण्यासाठी आपल्याला पहिला राईट म्हणजे उजव्या बाजूने जाण्यासाठी आपल्याला मार्ग आहे, त्या मार्गाने आपण आता वर जाणार आहोत। पायी वाटेने वरती चाललं। पायी वाटेने वर जात असताना त्या पुलावरती आपण जातो। तर तुम्ही या पुलावरती आल्यानंतर दांडेकर पूल पर्वती पायथा म्हणून लिहिलेलं आहे, तिथे खाली पूल आहे। त्या पुलावरून जात असताना आपल्याला हा पायी वाट बघायला मिळते। आता खऱ्या अर्थानं आपण पुण्यात आलं आहोत असं भास होतं, कारण तुम्ही पायऱ्या बघू शकता, खूप जुन्या आहेत। खूप पुरातन पूर्वीच्या काळापासून या पायऱ्या बनवलेल्या असाव्या। पूर्ण दगडाची पायरी आहे। समोर दिसतंय ते पर्वती। आता आपण पर्वती पायथ्याला आहोत, यानंतर पर्वती पायथ्यावरून आपण पर्वतीला जाणार आहोत। पायऱ्यांवरून आल्यानंतर डाव्या हाताला वळून आपण आता सरळ पर्वतीकडे जाणार आहोत। पर्वतीमध्ये आलो आहोत, पर्वतीच्या गेटवर आहोत आपण आता। आणि आता आपण इथून तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन येऊ शकता। गाडीसाठी पार्किंगची जागा आहे, गाडी लावू शकता तुम्ही इथे। खूप येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत इकडे। तर तुम्ही प्रवेशद्वार दिसत असेल तुम्हाला, श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड पुणे अंतर्गत पर्वती हरित क्रांती संस्था। तर इकडे खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि झाडं वाचवण्याचं प्रमाण पण खूप आहे इकडे। आपण आता इथून चाललो आहोत पर्वतीकडे। पर्वतीकडे जात असताना आपल्याला पूर्ण रस्ता हा दगडी पायऱ्यांचा आपल्याला बघायला मिळतो। खूप वर आहे हे ठिकाण, निसर्गरम्य वातावरण आहे। पुण्यातील खूप लोक इथे व्यायामासाठी येतात। व्यायामासाठी
खूप चांगलं वातावरण आपल्याला इथे बघायला मिळतं. अक्षरशः वरती येताना दम लागतोय, एवढं वरती हे ठिकाण आहे. वर आल्यानंतर तुम्हाला देवदेवेश्वर संस्थान पर्वती पुणे यांचं कार्तिकीय विश्रांतीगृह बघायला भेटेल, जिथे तुम्हाला नाश्त्यासाठी सोय आहे. नाश्ता भेटू शकतो इथे तुम्हाला. का हे दगडी चाक आहे. हे चाक बहुधा तुटलं असावं. तुटलेला चाकाचा हा दगडी भाग आहे. खरं तर हे एका वेगळ्या ठिकाणी असायला हवं होतं. ज्या ठिकाणी त्याचं ठिकाण असायला हवं त्या ठिकाणी ते नाही आहे. ह्याच्यावरती लोक पाय देऊन जातील, पण हा पुरातन वास्तूचा भाग आहे आणि पुरातन वास्तू आहे ही, जी जपली पाहिजे. जेव्हा आपण पर्वतीवर येतो तेव्हा नंदी कोणत्या अवस्थेत येते हे बघू शकता तुम्ही. खरं तर हा नंदी इथे नसायला हवा होता. खूपच कोपऱ्यामध्ये त्याच्या बाजूला अतिक्रमण असल्यासारखं त्याची जागा गेलेली आहे. हा नंदी योग्य ठिकाणी असायला हवा होता, ज्या ठिकाणी त्याचं स्थान आहे. जेव्हा आपण पर्वतीवर येतो तेव्हा आपल्याला विठ्ठल रखुमाई मंदिर आपल्याला बघायला मिळतं. समोर विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि ह्या साईडला पेशवा संग्रहालय सध्या तरी बंद आहे, पण ते आज रविवार असल्यामुळे बंद असावं बहुतेक. तर हे पेशवा संग्रहालय आहे. पेशवा संग्रहालय तुम्ही जेव्हा डाव्या साईडला याल तेव्हा पेशवा संग्रहालयाच्या डाव्या बाजूने जेव्हा तुम्ही आतमध्ये एक कमानीतून प्रवेश कराल ह्या समोरच्या, तेव्हा तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतील. आपण जेव्हा या डाव्या साईडला कमानीतून आत येतो तेव्हा आपल्याला एक दगडी वास्तू बघायला मिळते. ती दगडी वास्तू नक्की कशाची आहे ते कळालं नाही आहे, पण पूर्णतः दगडामध्ये तयार केलेली ही वास्तू आपल्याला बघायला मिळते. त्याच्यावरती नाव नाही लिहिलेलं, पण ही पूर्ण दगडामध्ये तयार केलेली आहे. आणि त्याचबरोबर दगडाच्या वरील भागात हे लोखंडाचं आवरण आहे. नक्की कोणती गोष्ट आहे ती काही कळालेली नाही आहे. तर कमेंट करून सांगा नक्की ही कोणती वास्तू आहे, आणि म्हणजे ही दगडी जी वास्तू दिसते ती नक्की कशाची आहे ती कमेंट करून नक्की सांगा. जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा पूर्ण गार्डनसारखं आपल्याला इथे गोष्टी बघायला मिळतात. हे तुळशी वृंदावन आपल्याला बघायला मिळतं आहे. खूप पेशवेकालीन तुळशी वृंदावन असण्याचा संदर्भ असावा. हे पेशवेकालीनच आहे. मनीतून आत आलो तेव्हा श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचे चिरविश्रांती स्थान आहे. त्यांचं या ठिकाणी निधन झालं. निधन स्थान त्यांचं या पर्वतीवर आहे. तर इथे चप्पल काढून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पेशवेकालीन तोफा बघायला मिळतील. तर ह्या सर्व पेशवेकालीन तोफा बघायला मिळतात. मला वाटतं पूर्ण बैलगाडी स्वरूप त्याचं दिलेलं आहे. हे बघा, पेशवेकालीन तोफा येत आहे. तर इथं तुम्ही नक्की वाचा. हे बघा, श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे निधन या पर्वतीवर शक 1683 ज्येष्ठ वद्य 6 इसवी सन 1761 जून 23 रोजी झाले. त्यांचे दहन नडगे मोडीचे पुलाचे दक्षिणेस लकडी संभाजी पुलाजवळ झाले. तिथे त्यांचे स्मारक आहे. तर लकडी पूल म्हणू शकतो आपण, तिथे त्यांचं स्मारक आहे. पण त्यांचं निधन इथे पर्वतीवरती झाले.
तर हा पूर्ण लाकडामध्ये तयार केलेला हा दरवाजा आहे. पूर्ण लाकडामध्ये तयार केलेला दरवाजा आहे. वेळेस अशा पद्धतीचं आपल्याला लाकडी काम बघायला मिळतं. मी तुम्हाला जवळून दाखवतो. तर हे लाकडी काम, हे पेशवेकालीन लाकडी काम आहे. त्याची जाळी तयार करण्यात आलेली आहे. त्यांनी दख्खनी कलम व लोककला असं लिहिलेलं आहे. तुम्ही ते वाचा नक्की. तर हे चित्रकला आणि ही लाकडी कोरीव काम आपल्याला पेशवेकालीन असण्याचा संदर्भ आपण इथं देऊ शकतो आणि हे पेशवेकालीन आहे. इतिहासाचा अभ्यास करताना किंवा पेशवेकालीन इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यांच्या पाऊलखुणा आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात. तर जेव्हा आपण इमारतीच्या बाजूला एक लाकडी वस्तू बघू शकता. आपण एखादी कोणतीही लाकडी म्हणजे मंदिराच्या बाजूला जेव्हा आपण कोरीव काम केलेलं, नक्षीकाम केलेले कॉर्नर बघतो, पण इथे लाकडामध्ये कोरीव काम केलेले खांब आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर जुना आणि पुरातन, खूप जुना आणि पुरातन लाकडाचा दरवाजा आपल्याला बघायला मिळतो इथे. हे या दरवाजाचे कुलूप आहे, जे की खूपच जुने कुलूप आहे. पेशवेकालीन कुलूप आहे हे. आणि हा पूर्ण लाकडाचा दरवाजा हा पेशवेकालीन आहे. तर इथं एक संदूक म्हणू शकता तुम्ही किंवा एक पेटी म्हणू शकतो. पण पूर्वीच्या काळी पेशवेकालीन किंवा त्याही आधी इतिहासकालीन लोक ज्या पेटीचा वापर करायची, तर ती पेटी अशा पद्धतीची असायची. पूर्ण लाकडामध्ये तयार केलेली पेटी आपल्याला बघायला मिळते. तर लाकडामध्ये तयार केलेली ही पेटी पेशवेकालीन आहे. ती जीर्ण अवस्थेत असली तरी अशा पद्धतीच्या पेट्या पेशवेकाळामध्ये वापरल्या जात होत्या. तर हा खांबाचा खालील भाग आहे, ज्यावरती खांब उभे केले जातात. त्यासाठी हा दगडी खांब असतो किंवा एखादी कोणतीही वस्तू ज्यावरती उभी केली जाते, तो त्याचा खालचा भाग आहे. तर ह्यावरती तुम्ही भित्तीचित्र बघू शकता. पेशवेकालीन म्हणता येणार नाहीत, परंतु ह्या 30-35 वर्षापूर्वी याची मांडणी केलेली आहे. तर ह्या बाजूला सुद्धा आपण एक लाकडी दरवाजा बघू शकतो. खूप मोठा दरवाजा आहे हा. आणि या दरवाजाला जेव्हा आपण एखादं कोणी आलं तर ही वाजवण्यासाठी आहे. दरवाजा सुद्धा बंद आहे. इकडे बंद आहे ठिकाण, पण हा पूर्ण लाकडी दरवाजा बघायला मिळतो. शाहू महाराज नानासाहेब पेशव्यांना पेशवाईचे वस्त्र देतात, त्याचा हा प्रसंग इथे कोरला गेलेला आहे. तर एका बाजूला पर्वती आहे आणि एका बाजूला शनिवार वाड्याचं चित्र आहे. हे पर्वती आहे आणि समोर जे चित्र दिसत आहे ते छत्रपती शाहू महाराज आहेत आणि एका बाजूला डाव्या बाजूला नानासाहेब पेशवे आहेत. तर ते पेशवाईची वस्त्र देतात, त्यावेळेस ते चित्र कोरले गेलेले आहे. आता आपण आत जाणार आहोत. तर पूर्ण इतिहासाची मांडणीच इथे केलेली आहे, त्यामुळे आपण एक एक चित्र बघत आपण आतमध्ये जाणार आहोत. त्यातपूर्वी आपण वाईचे जेव्हा मंदिरांचे व्हिडिओ आपण टाकले, त्यामध्ये आपण दगडी कमानी बघितल्या होत्या. तर आता आपण नक्कीच 100% सांगू शकतो की ती रचना मंदिरांची पेशवेकालीनच आहे. कारण तिकडे दगडी कमानी होत्या. दगडी कमानींमध्ये चित्र रेखाटली गेलेली होती आणि दगडी कमानींमध्ये अशा पद्धतीचं कोरीवकाम केलेलं होतं. पण इथे लाकडामध्ये, पूर्णतः लाकडामध्ये तयार केलेल्या कमानी आपल्याला बघायला मिळतात. तर हे पूर्ण लाकूड आहे. तर लाकडामध्ये या कमानी तयार करण्यात आलेल्या आहेत. तर आता आपण आत जाऊया.
आतमध्ये आल्यानंतर आपण पहिल्या डाव्या साईडनं आपण सुरुवात करणार आहोत. तर डाव्या साईडनं जात असताना आपल्याला पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट 1713 ते 1720 त्यांचं एक कल्पनात्मक चित्र तयार करण्यात आलेलं आहे. तर हे आहे छत्रपती संभाजी पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे पहिले भट पेशवा म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याचा पूर्ण इतिहास आपण खाली वाचू शकता. त्याचबरोबर श्रीमंत थोरले बाजीराव अपराजित योद्धा 12व्या वर्षापासून वडिलांबरोबर मोहिमेवर छत्रपती शाहू महाराजांनी मुतालिक नेमले, असं म्हणजे त्यांचा पूर्ण इतिहास आपण इथे वाचू शकतो. श्रीमंत बाजीराव पेशवा म्हणून आपण यांना ओळखतो. त्यांचं पूर्ण इथे इतिहास लिहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं भगव्या ध्वजाचं पूर्ण अस्तित्व या भारतभूमीवर पोचवण्याचं काम बाजीराव पेशवा यांनी करण्याचं धाडस केलं होतं. त्याचबरोबर जेव्हा आपण वरल्या बाजूला बघू शकतो एक बल्ब लावलेला आहे. तर इथे दिवे लावले जायचे, जेणेकरून पेशवे काळामध्ये उजेड मिळण्यासाठी दिवे लावले जायचे. त्याच्यासाठी हे बत्ती स्वरूपात तयार केलेले आहेत. तिथूनच आपण आता पुढे जात आहोत. चिमाजी आप्पा पेशवे कल्पनाचित्र बनवलेलं आहे. हे पण काल्पनिक कल्पना स्वरूप चित्र आहे हे. वडील बंधू बाजीरावाप्रमाणे शूर दिल्लीचे स्वारीपूर्वी तर दिल्लीपर्यंत यांची घोडदौड होती चिमाजी आप्पा पेशवे. त्यानंतर सदाशिवभाऊ पेशवे हे सुद्धा कल्पनात्मक चित्र असावं. पूर्ण हे हाताने तयार केलेली चित्र आहेत आणि एका विशिष्ट रंगाने हे चित्र तयार केलेले आहेत. सदाशिवभाऊ पेशवे यांचं पानिपतच्या मोहिमेत प्रमुख सेनापती म्हणून प्रस्थान होतं त्यांचं. तर दिल्लीचं तख्त फोडून लाल किल्ल्यावरती जरी पटका फडवला, म्हणजे परमपवित्र आपण जो भगवा ध्वज म्हणतो, तो भगवा ध्वज त्यांनी दिल्लीच्या तख्तावरती फडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो फडकवलासुद्धा होता. त्यानंतर आपण या साईडला येणार आहोत. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, तुम्ही हे चित्र बघू शकता. तर हे आहेत श्रीमंत थोरले माधवराव पेशवे म्हणून. तर त्यांचा हा पूर्ण इतिहास इथे आहे. त्याचबरोबर या साईडला श्रीमंत नारायणराव पेशवा म्हणून आहेत. तर यांचा 1755 रोजी जन्म झाला होता. माधवरावांच्या अकाली मृत्यूनंतर पेशवे पदावरती त्यांची नियुक्ती झाली होती नारायण पेशवा म्हणून. त्यांच्या अल्पशा कारकिर्दीत कृष्णराव धुळप यांनी 1773 फिरंग्यांचा पाडाव केला होता. त्यानंतर इथे पेशव्यांची वंशावळ आपल्याला बघायला मिळते. तर इथं पेशव्यांची वंशवळ आहे. ती खऱ्या परिस्थितीत खरं तर ही तयार केलेली आहे वंशवळ आणि लावण्यात आलेली आहे, जेणेकरून इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती बघायला मिळावी. तर जुन्या पुण्याचे वर्णन इथं मांडलेले आहे. जुनं पुणं कसं होतं ते या लेखामधून आपण मांडलेलं बघू शकता. तर हे बाजीराव पेशवा त्यांचं एक भारतीय डाक विभागाने तयार केलेलं स्टॅम्प आपण बघू शकतो. तर बाजीराव पेशवा नावाने आपण हे स्टॅम्प बघू शकता. त्यांच्या 264व्या पुण्यतिथी बुधवार दिनांक 28/4/2004 रोजी भारतीय
टपाल खात्याने प्रकाशित केलेल्या टपाल तिकिटासाठी प्रस्तावित प्रतिमा. तर इथे विश्वासराव नानासाहेब पेशवा त्यांचंसुद्धा एक काल्पनिक चित्र. तर यांचं तुम्ही एक बघू शकता, त्यांचा राहणीमान आणि त्यांचं पेहराव हा मराठी आणि मराठा साम्राज्याला उठून दिसण्यासाठी केला आहे. विश्वासराव पेशवे त्यांचासुद्धा इथे आपण एक लेख वाचू शकता. तिथून आल्यानंतर रघुनाथराव उर्फ राघोबा दादा पेशवे त्यांचंसुद्धा इथे चित्र काल्पनिक तयार केलेलं आहे. 1954 साली हे चित्र तयार केलेले आहेत. रघुनाथराव राघोबा दादा पेशवे. त्यानंतर सवाई माधवराव पेशवे म्हणून आहे, त्यांचंसुद्धा इथं चित्र आहे. तुम्ही यांची कधीही पेहराव बघितला तर तो मराठा तख्ताला उठून दिसण्यासाठी आहे. बाजीराव द्वितीय उर्फ रावबाजी पेशवे यांचासुद्धा इथं इतिहास आपल्याला बघायला मिळतो आणि त्यांचं काल्पनिक चित्रसुद्धा बघायला मिळतं आहे. धुंडीराज उर्फ नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशव्यांचं आपल्याला हे चित्र बघायला मिळतं आहे. हे सुद्धा काल्पनिक चित्र आहे. तर अशा पद्धतीचं त्यांचा इतिहास इथे लिहिलेला आहे. श्रीमंत बाळाजीराव पेशवे उर्फ नानासाहेब पेशवा यांचं इथं पूर्ण लेख आपण वाचू शकतो. तर नानासाहेब पेशवे यांची जन्मकुंडली इथे आहे. तर इथे कसं काय योगायोगाला असेल माहीत नाही, पण तुम्ही नीट वाचा. वाईच्या रास्ते गोखले यांची कन्या गोपिकाबाईंशी वाई येथे 1734 मध्ये लग्न झाले. लग्नात छत्रपती शाहू महाराज हजर होते. तर वाईच्या रास्ते गोखले यांची कन्या गोपिकाबाईंशी वाईमध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळेच वाईमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला मंदिरं बघायला मिळतात जी पेशवेकालीन आहेत. तर इथे इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. तर इथे तुम्ही एकदा वरती बघा. हा मराठा साम्राज्याचा विस्तार जेव्हा पेशव्यांनी जेव्हा या भारतावरती हुकूमत मिळवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मराठा साम्राज्य भरभराटीस आले होतं. तर ही मराठा साम्राज्याची सीमा आणि तख्त आहे जे पूर्ण भारतपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. आत्ताचा जो अटक आपण म्हणतो आहे त्या अटकेपर्यंत परमपवित्र भगवा ध्वज फडकवण्याचं काम पेशवेकालीन काळामध्ये झालं होतं. तर मराठ्यांचं साम्राज्य हे कुठवर होतं हे बघण्यासाठी तुम्ही नक्कीच इथं भेट द्या. हे पूर्ण एका नकाशामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. पानिपत येथे 14 जानेवारी 1761 रोजी श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे यांचे मराठी सैन्य आणि अफगाणचा अहमद शाह अब्दाली यांच्यात पानिपतमध्ये तिसरे युद्ध झाले. या ठिकाणी काळा आम पानिपतच्या तिन्ही लढाईंचे स्मारक हरियाणा सरकारने उभे केले आहे. तर हरियाणा सरकारने हे स्मारक उभं केलेलं आहे. त्यांनी त्यांचा आपला इतिहास जपून ठेवण्याचं काम इथं केलेलं आहे. दानपत्र आपण बघू शकतो. नानासाहेब पेशव्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या अंत्यविधीचे पौरोहित्य करणारे पंडित वेदमूर्ती राजश्री शिवराम भट पंढरपूरकर यांना माधवराव पेशवे यांनी दिलेले दानपत्र. तर हे दानपत्र आपण मराठी भाषेत बघू शकतो. परंतु शिवकालीन आपण जी मोडी लिपी आहे तर ती मोडी लिपी अशी होती. तर ते दानपत्र मूळ स्वरूपातलं दानपत्र हे अशा पद्धतीचं आपण बघू शकतो. तर तेव्हाची छत्रपतींच्या काळातली ही मोडी लिपी ही अशा पद्धतीची होती.
आणि त्यांनी लिहिलेलं हे दानपत्र आहे. शनिवार वाड्यातील गणेशोत्सव कसा असायचा, तर शनिवार वाड्यामध्ये जेव्हा गणपती बसवले जायचे तर गणपती कशा पद्धतीने मिरवणूक काढून जायचे ते आपण इथं बघू शकतो आहे. तर गणपतीची हत्तीवरून मिरवणूक निघायची. या साईडला आपण पेशव्यांचे नानासाहेब पेशवा बघू शकतो आणि ह्या बाजूने गणपती येत आहेत. तर तिथे कोपऱ्यामध्ये तुम्ही बघा तर ती समोर दिसते ते पर्वती आहे. तर पर्वतीच्या ह्या समोरच्या बाजूनं जी टेकडी होती तिथून आपल्याला समोर शनिवार वाड्यावरती अशा पद्धतीनं गणपती यायचा. तर इथे लिहिलेलं सुद्धा आहे शनिवार वाड्यातील गणेशोत्सव म्हणून. तर श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शनिवार वाड्यात गणेशोत्सव सुरू केला. 10 दिवस वाड्यात पूजा, आरत्या, कीर्तने, प्रवचने, नाट, मैफलीची गाणी, नाटके यांची रेलचेल असे. शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढी, त्यासाठी हत्ती सजवलं जाई. त्या प्रसंगी पेशव्यांसह सर्व स्वाऱ्या पाय उतार होऊन चालत. तर पूर्ण वाचा शकता तुम्ही, इथं पूर्ण लिहिलेलं आहे कशा पद्धतीनं शनिवार वाड्यामध्ये गणपती उत्सव साजरा केला जायचा. नानासाहेब पेशव्यांचं स्मृतीस्थळ समाधी आहे, समाधीस्थान आहे. पूर्ण चौथऱ्यामध्ये तयार करण्यात आलेलं आहे, षटकोनी आकारामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. पूर्ण लाकडी आपल्याला ही छत्री बघायला मिळते. एक सभामंडपासारखे आपल्याला बघायला मिळते जिथे नानासाहेब पेशव्यांचं समाधीस्थळ आहे. तर शमशेर बहाद्दर तुम्हाला माहीत असेल, बाजीराव मस्तानी यांचे पुत्र, त्यांचंसुद्धा इथे चित्र आहे, काल्पनिक चित्र तयार करण्यात आलेलं आहे. तर त्यांचा हा इतिहास थोडक्यात इथे दिलेला आहे. तिथं आलो होतो तेव्हा तिथेच 4 प्रकारचे चिन्ह बघायला मिळाले. ते नक्की कोणत्या प्रकारचे चित्र आहेत, चिन्ह आहेत ते नक्की सांगा. याला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. समाधीस्थान नानासाहेब पेशव्यांचं, तिथून आपण बाहेर जाणार आहोत. तर इथली आता माहिती घेतली आपण, आता दुसऱ्या ठिकाणी आपण जाणार आहोत. नाथराव पेशवे स्थापित श्री कार्तिक स्वामी मंदिर आपल्याला इथं बघायला मिळतं. तर आता आपण तिथे आतमध्ये जाणार आहोत. कार्तिक स्वामी मंदिर आहे, मंदिराच्या आतमध्ये आता आपण जाणार आहोत. तर तुम्ही या कमानी बघितल्या असतील. तर वाईतील मंदिरांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या कमानी आपल्याला बघायला मिळतात. तर हे आहे कार्तिक स्वामी मंदिर. आतमध्ये आपण गाभाऱ्यात जाणार आहोत, पण गाभारा बंद आहे, बाहेरूनच आपल्याला दर्शन घ्यावं लागेल. तर हे आहे कार्तिक स्वामी मंदिर. संपूर्ण दगडामध्ये तयार करण्यात आलेलं हे मंदिर आहे आणि याचा दरवाजा पण सुद्धा बघू शकता तुम्ही. हा दरवाजासुद्धा लाकडी दरवाजा आहे. एका कोरीव कामाने तयार केलेला हा दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. सर बघण्याचं चांगला असा ठिकाण म्हणजे आणि ऐतिहासिक दावे आपण म्हणू शकतो. कारण इथले आजूबाजूचा जो परिसर बांधण्यात आलेला आहे तो पेशवेकालीन परिसर आहे आणि ह्या मंदिरांच्या बाजूला अशाप्रमाणे एक दिवाळ म्हणू शकतो आपण, ज्यामध्ये दिवे ठेवले जायचे. तर अशा प्रकारे रकाने तयार करण्यात आलेले आहेत. हे पूर्ण पेशवेकालीन रकाने तयार करण्यात आले आहेत आणि पेशवे काळामध्ये अशा पद्धतीचं बांधणी स्वरूप होतं हे दाखवण्याचा इथे प्रयत्न आहे. गोष्टी चांगल्या नसतात असं म्हणतात. सगळ्याच गोष्टी तिथं चांगल्या आहेत, बघण्यासारख्या आहेत असं नाही आहे. कारण पर्वतीवर जेव्हा फिरायला आपण येतो किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी आपण बघायला येतो, त्याचा अभ्यास करण्यासाठी येतो, तर तिथे स्वच्छता असणं गरजेचं आहे आणि तिथलं बांधकामसुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. पण इथे तसं बघायला मिळत नाही आहे. कारण पेशवेकालीन वास्तू भरपूर वर्ष टिकू शकतात, पण आत्ताच्याच काळातलं हे बांधकाम टिकू शकत नाही.
कारण ह्याचं असं उदाहरण आहे, कारण आपण जेव्हा पर्वतीवरती आलो तर पर्वतीवर अशा प्रकारचे विटांचे ढिगारे, सिमेंटचे ढिगारे लागले होते. मग आपण नक्की इतिहास कोणाचा अभ्यासायचा, पेशव्यांचा इतिहास अभ्यासायचा की आत्ताच्या राजकर्त्यांचा, किंवा जे कोणी याचं बांधकाम करत होतं किंवा कोणी हे तोडलं आहे त्यांचा अभ्यास करायचा, ते तुम्हीच ठरवा आता. जेव्हा आपण डाव्या बाजूने त्या कमानीतून आत आलो, त्या कमानीतून वरून येताना आपल्याला त्याच डाव्या बाजूला एका मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसतो. तर इथे जरा स्वच्छता आपल्याला बघायला मिळते आणि परिसरसुद्धा चांगला आहे. तर आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत. भरपूर आहे, त्यामुळं आवाज किती येईल काय माहीत नाही आहे. तर हे मंदिर आहे श्री विष्णू नारायण मंदिर. मी जेव्हा 2-4 वर्षापूर्वी या मंदिराला भेट देण्यासाठी आलो तेव्हा इथे कोणतीही डेव्हलपमेंट नव्हती, पण आता त्यांनी आजूबाजूचा परिसर बदललेला आपल्याला बघायला मिळतो. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी स्थापन केलेलं हे विष्णू नारायण मंदिर आपल्याला बघायला मिळतं. मंदिर आहे विष्णू नारायण मंदिर, जे पेशव्यांनी स्थापन केलेलं आहे. आतमध्ये अशा पद्धतीचं हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं. पूर्ण दगडामध्ये तयार केलेलं हे मंदिर आहे. तेव्हाच्या काळातली मूर्तिकला किती छान होती ते बघू शकतो आपण. तर हे मूर्तिकारसुद्धा किती तेव्हाच्या काळातले छान होते हे आपण बघू शकतो. तेव्हाच्या काळातलं हे मूर्तिकला आपण पाहायला मिळते. खूप मूर्ती उठून दिसत आहे ही. नारायण मंदिराच्या बाहेरील बाजूला आपण आलेलो आहोत. मागील बाजूने आपण आता जाणार आहोत. तर इथलं महत्त्वाचं कारण सांगायचं म्हणजे या मंदिराची जी स्थापन पद्धती आहे किंवा स्थापत्यकला आपण म्हणू शकतो, संपूर्ण दगडामध्ये तयार केलेलं हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं आहे. संपूर्ण दगडामध्ये तयार केलेलं हे मंदिर आहे. वरील भागामध्ये थोडंफार कोरीव काम हे दगडाचं नाही आहे, वरून त्याचा मुलामा लावलेला आहे जो सिमेंटचा किंवा चुन्याचा असावा. तर आजूबाजूचा परिसर आहे हा मंदिराच्या आजूबाजूला परिसर आहे. या आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण साईडला पूर्ण बाजूंना पेशवेकालीन स्थापत्यकला आपण बघू शकतो. पेशवेकालीन काळामध्ये जे मंदिराचं स्थापत्य स्थान होतं ते आपण आता आपल्याला बघायला मिळू शकतं. पेशवेकालीन भिंती आहेत, ह्या कमानी म्हणू शकतो किंवा आपण यामध्ये काही दिवे ठेवले जायचे किंवा कोणतीही वस्तू ठेवली जायची, त्या दिवाणखाना म्हणू शकतो, या तयार केलेल्या आहेत. या पेशवेकालीन आहेत. मागीलच बाजूला आलेलो आहोत, पण मंदिराच्या वरतून आणि समोरून बाजूने जरी आपल्याला चांगलं दिसत असलं तरी मंदिराच्या एका उजव्या बाजूला अशा पद्धतीचा हा भाग पडला आहे. खरं तर याचं संवर्धन करणं गरजेचं आहे, कारण पूर्ण मंदिर जरी चांगलं दिसत असलं तरी एवढासा भाग पडल्यामुळे त्या मंदिरावरती कुठे ना कुठेतरी कमीपणा जाणवून येतो आहे. विष्णू नारायण मंदिर श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी बांधलेलं हे मंदिर आहे. जेव्हा आपण पुण्यातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून उंच होऊन बघतो किंवा हे पर्वती हे पुण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. पुण्यातील सर्वात उंच टेकडी म्हणून ओळखली जाते आणि पुण्यातल्या या पर्वती पायथ्या किंवा पर्वती पायथ्याच्या जवळ किंवा स्वारगेट, सारसबाग या ठिकाणी जेव्हा आपण येतो तेव्हा हे मंदिर आपल्याला हमखास दिसतं आणि आपल्याला लगेच लांबून कळतं की हे पर्वतीचं मंदिर आहे आणि पर्वतीचं ठिकाण आहे. हे लगेच आपल्याला लांबून आपल्याला बघायला मिळतं. तर कोणत्याही ठिकाणी जरी तुम्ही खाली उभे राहिला पर्वती पायथ्याला किंवा स्वारगेटला किंवा सारसबागला तर तुम्हाला हे मंदिर खालूनच हमखास बघायला मिळतं. स्थापित श्री देवदेवेश्वर मंदिर, भगवान शंकराचं आणि पार्वतीचं हे
माता पार्वती यांचं हे मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं. संपूर्ण दगडामध्ये आणि पेशवेकालीन स्थापत्यकला असलेले हे मंदिर आहे. तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. तर हा नंदी मंडप आहे. भगवान शंकराचे वाहन असलेला नंदी संपूर्ण दगडामध्ये तयार केलेला हा नंदी आपल्याला बघायला मिळतो. तर इथे सूर्यनारायण मंदिर आहे. त्यानंतर पूर्ण ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूला इथे अशा पद्धतीचे दिवाणखाने आपण म्हणू शकतो तयार करण्यात आले आहेत. तर इथे खरं तर प्रतिमा होत्या, पण प्रतिमा काढण्यात आलेल्या आहेत. इथे बघू शकतो आपण श्रीमंत बालाजीराव पेशवे ज्यांनी हे मंदिर संस्थापक आहे ते श्री माधवराव पेशवे, त्यांचीसुद्धा इथे काही प्रतिमा आणि इतिहास लावण्यात आलेला आहे. इथे गणपतीचं मंदिर आहे छोट्या स्वरूपातलं, आणि हे मंदिर आहे श्री देवदेवेश्वर नारायण मंदिर. तर पर्वतीवरती जेव्हा आपण पर्वतीवरती येण्याआधी आपण जेव्हा खाली असतो तेव्हा हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं. व श्री भवानी मंदिर आहे. तर हे पर्वताई मंदिर नक्की काय आहे त्याचा इतिहास तुमच्या उजव्या बाजूला लावण्यात आलेला आहे. तर हे पर्वताई देवीची कथा आहे. पूर्ण विस्तृत रूपात यावरती लिहिण्यात आलेले आहे. नक्की वाचा या व्हिडिओमध्ये. आहे भागवत धर्माची जी शिवछत्रपतींनी आपल्या मावळ्यांसकट सर्वांच्या हातावरती अंगावरती पेलेली, ज्या मावळ्यांनी पेलेली तीच ही पताका आहे जी पेशव्यांनी अटकपर्यंत फडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अटकपर्यंत फडकवलं आणि दिल्लीच्या तख्तावरती परमपवित्र भगव्या ध्वजाचं राज्य आणलं. तर हीच ती पताका आहे जे आपण आता भगवा ध्वज म्हणतो, तोच परमपवित्र भगवा ध्वज. डोंगराला सर्वात मोठा धोका काय असेल तर तो अतिक्रमणाचा आहे. कारण दिवसेंदिवस इथे अतिक्रमण वाढत चाललेलं आहे आणि पर्वताच्या त्याच गोष्टीचा जास्त धोका वाढत चाललेला आहे. भविष्यात पर्वतीवरती गाडी येईल इतकी संवेदनशीलता हरवून आपण आता बसलेलो आहोत. एकमेव पर्वती एक ठिकाण आहे जे निसर्ग सौंदर्य जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण भविष्यात अतिक्रमणामुळे आजूबाजूला होत चाललेल्या जमिनीमुळे काय असेल आणि पुढच्या पिढ्यांना पर्वती बघायला मिळेल का, हे प्रश्नचिन्ह आहे सर्वांचं. पर्वतीवर पूर्ण पुणे बघण्यासाठी ज्यांना पुणे बघायचं असेल आपण करू शकतो. संपूर्ण पुण्याचा परिसर आपण पर्वतीवरून करू शकतो. आता आपण पर्वतीचं पूर्ण दर्शन घेतलं. आपण पर्वतीचा संपूर्ण भाग बघितला आणि इतिहास अभ्यासला. आता आपण इथेच थांबत आहोत. आता मी पुण्यातील भरपूर ठिकाणी अशाच व्हिडिओ काढणार आहे आणि भरपूर ठिकाणी फिरणार आहे आणि तुमच्यासमोर पुण्यातील ऐतिहासिक गोष्टी दाखवण्याचा नक्कीच या चॅनलमार्फत प्रयत्न करेन. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.